त्याचे दिव्य स्वरूप यती श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांनीच युवराजांना वाचा प्रदान केली. ते दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत. त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरवपूर क्षेत्री जात आहे. मार्गात अनेक पुण्यपुरुषांचे, संत महात्म्यांचे दर्शन होत आहे. दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांचा एकमुखाने जय जयकार केला. राजाने शंकर भटांना व त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थास सुवर्णमुद्रा दान दिल्या. त्या घेऊन ते तिथे निघाले. राजाच्या राजगुरूंनी म्हटले, आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला. आम्हाला दत्तमहिमा कळला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव असा भेदात पापच करीत होतो. आपण आम्हास खरा धर्म दाखविला. आमच्याबरोबर म्हणजे शंकर भटांबरोबर माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मणसुद्धा कुरवपुरास श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. ते तिघे मिळून चित्रपूर सोडून अग्राहपूर या गावी आले. अग्रापूरवरून सोबत आलेल्या त्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली व तिने त्या सर्वांना यथेच्छ भोजन दिले. त्यानंतर ती श्रीपाद वल्लभांची भक्त झाली. पुढे शंकरभट आणि माधव नंबूद्री चिदंबरमकडे जाण्यास निघाले. सध्याच्या गंटूर गर्तपुरी मंडळातील नंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मल्याळ देशातील राजाने नंबुरी येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रय दिला होता. तेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण या नावाने ओळखले जायचे किंवा प्रसिद्ध झाले होते. ते आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते. परंतु शंकर भटांबरोबर असलेला माधव नंबूद्री हा लहानपणीच मातापित्याच्या छत्राला मुकला होता असल्याने निरक्षर होता. तर त्याची दत्तप्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबरमला गेल्यावर तेथे पळणीस्वामी नावाचे एक प्रसिद्ध महात्मा असल्याचे त्यांना कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतातील त्यांच्या एकांताच्या असलेल्या गुहेकडे शंकरभट व माधव नंबूद्री गेले. गुहेच्या द्वाराजवळ जातात पळणीस्वामींनी त्यांना बघून शंकरा, माधवा दोघे मिळून आलात, आमचे अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच माहीत नसताना शंकरभटांच्या नावाने त्या दोघांना नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात तिळमात्रही संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्षे आहे. त्या देहाचा त्याग करून नूतन शरीरात मी 300 वर्षे राहावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे. जीवनमुक्त झालेले, जननमरण रूपी सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ. पुढे पळणीस्वामी म्हणाले, शंकरा, तू विचित्रपुरातील कणाद महर्षींच्या सिद्धांताविषयी बोलता होतास, त्याचे वर्णन करून सांग, असे पळणीस्वामींनी त्यांना शंकर भटांना सांगितले. हा आपला 3रा अध्याय आता इथे सुरू झालेला आहे. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद शरणम राजम प्रपद्ये. तर या 3ऱ्या अध्यायात आपण जी पहिली कथा पाहिली त्याच्यामध्ये बघा, कथांची सांगड एकमेकात घातलेली आहे. तर मागचा अध्याय आपल्याला संपला वाटत असताना परत त्या अध्यायातील त्या मंद आणि मूक बालकाला बोलता येऊ लागले. ही कथा ओघाओघाने झाली आणि त्या कथेनुसार राजाने त्यांना दान दिले व ते दान त्यांनी त्यांच्यावर जो ब्राह्मण आला होता त्यांनी ते दान आपल्या त्याचे पैसे पत्नीस परत दिले आणि त्या पत्नी सुद्धा त्याची सन्मार्गावर किंवा दत्तप्रभूंच्या मार्गावर आली. ह्या अशा अनेक लीला असतात ज्यांचा श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे. तर ज्यांच्या
खरंच नशिबात असतं त्यांनाच हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचे सुख किंवा श्रीपाद श्रीवल्लभांची भक्ती प्राप्त होते. आता आपल्याकडेही आता आपली जवळजवळ 340 पुष्प आहेत, पण प्रत्येकजण त्याच्यापैकी जप करताना शेवटपर्यंत ही कथा अध्याय ऐकत असेल नाही. काही जण ऐकतायत, काही जण फक्त जप करतायत, काही जणांचे तर जपच होत नाही. ही सुद्धा वल्लभ प्रभूंचीच इच्छा आहे. तुमच्या हातून जप व्हावा की नाही व्हावा कसा करून घ्यायचा ते कार्य बरोबर. तर शंकर भटांकडून जसे ते आज सगळं काही कार्य करून घेतात, तसेही स्वामी प्रभू आपल्याकडूनही कार्य करून घेत असतात. आपल्याला वाटतं आपण जप करतो, पण आपण जप करत नसतो. आपल्याकडून स्वामी जप करून घेतात. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण काहीच जप करू शकत नाही. तर जे ही कथा रोज अगदी न चुकता शेवटपर्यंत ऐकतात त्यांच्यासाठी आजचा प्रश्न आहे की पळणीस्वामींना किती वर्षे तो त्या देहामध्ये होते आणि नवीन देहामध्ये ते किती वर्षे आता यापुढे राहणार आहेत. श्रीपादराजम शरणम शरणम प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांचा जय जयकार असो. तर आता मी ही कथा आजचा अध्याय नाही म्हणणार, आजची कथा इथे संपवत आहे. प्रत्येकाने शेवटी त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे.